केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने सोशल मीडियावरील पोस्टच्या विरोधामध्ये दिल्ली हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली होती। तिचा आरोप होता की सोशल मीडियावरील तिचा संबंध जेफ्री एप्स्टीन फाईल याच्याशी जोडला होता, ज्यामध्ये काही पोस्ट, व्हिडिओ आणि आर्टिकल्समध्ये असा दावा करण्यात आला की तिचं नाव एप्स्टीनशी संबंधित फाईल्समध्ये आहे, म्हणून तिने कोर्टाकडे मागणी केली होती की त्यामधील खोटा कंटेंट जो आहे तो काढून टाका आणि मला 10 कोटीची नुकसान भरपाई द्या। आणि यामध्ये अज्ञात लोक ज्यांनी ह्या पोस्ट टाकल्यात, सोशल मीडियावरती व्हायरल केल्या, त्यांना सुद्धा रोखलं। कोर्टाने काय केलं की प्राथमिकदृष्ट्या मुद्दा ग्राह्य धरत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना भारतामध्ये हा कंटेंट 24 तासाच्या आत काढण्याचे आदेश दिले। आता आपण मुख्य मुद्दा समजू याच्यामधला की इथे एक महत्त्वाचा कायदेशीर फरक असा आहे, जर कोणी फक्त असं म्हणाल की एखाद्या फाईल्समध्ये त्या व्यक्तीचं नाव उल्लेखित आहे आणि ते खरं असेल तर ते फॅक्ट रिपोर्टिंग असू शकतं, पण जर असं सांगितलं की त्या व्यक्तीचा त्या गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आहे तर ते डेफेमेशन ठरू शकतं, कारण नावाचा उल्लेख म्हणजे दोष सिद्ध होणं नाही। म्हणून सोशल मीडियावर माहिती शेअर करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, फॅक्ट सांगणं आणि बदनामी करणं यात मोठा फरक असू शकतो। आणि ज्यांना कुणाला एप्स्टीन फाईल्सशी संबंधित हे जजमेंट वाचायचं असेल तर त्याचं PDF जर हवा असेल तर कमेंटमध्ये एप्स्टीन असं टाईप करून पाठवा।